यांनी अत्यंत उर्मटपणाने देशातला ज्यांनी घटना दिली, संविधान दिलं, त्या महाराष्ट्राच्या सुपुत्राचा, महाराष्ट्राच्या महामानवाचा, देशाच्या महामानवाचा ज्या प्रकारे उल्लेख केला की आंबेडकर आंबेडकर अब फॅशन हो गई है, तो व्हिडिओ माझ्याकडे आहे, तुमच्या हातात असेल तर वाजून दाखवा. म्हणजे आंबेडकरी फॅशन झाले. त्याच्याऐवजी जर का देवाचं नाव घेतलं असतं तर 7 जन्मात पुण्य तरी लाभलं असतं. आजचा अत्यंत खिणकस आणि उद्दाम उल्लेख जो काही केलेला आहे, मला असं वाटतं आता भाजपच्या ढोंगावरचा पूर्णपणे बुरखा फाटलेला आहे. त्यांच्या नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिलता है. अभी एक व्यसन हो गया है, आम्बेडकर 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 आम्बेडकर. इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिलता है. हा अत्यंत उद्दामपणा आहे आणि भाजपचं ढोंग हे समोर आलेलं आहे. भाजपचा बुरखा फाटलेला आहे. यांचं हिंदुत्व म्हणजे मुंह में राम आणि बगल में छुरी असं यांचं हिंदुत्व आहे. यांना महाराष्ट्र खतम करायचं आहे. आपल्याखेरीज दुसरा कोणीही भविष्यामध्ये या देशामध्ये जन्माला आलाच नव्हता असं त्यांना दाखवायचं आहे. नेहरू नेहरू करता करता आता हे आंबेडकरांवरती बोलायला लागले. एवढ्यांची हिंमत वाढलेली आहे. आता मला जे भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणारे जे इतर पक्ष आहेत, मग तो नितीश कुमार असतील, चंद्राबाबू आहेत, विशेष म्हणजे रामदास आठवले काय करतायत? रामदास आठवले राजीनामा देणार आहेत का? अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षासोबत जे आमचे मिंदे गेलेत, अजित पवार गेलेत, त्यांना सुद्धा बाबासाहेबांचा अपमान मान्य आहे का? आणि बाबासाहेब आंबेडकर 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 ही खरंच फॅशन झाली का, हे त्यांना मान्य आहे का, हे आता येत्या काही दिवसामध्ये कळलं पाहिजे. महाराष्ट्र तर आता मला असं वाटतं सहनशीलतेच्या पलीकडे गेलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाने आणि संघाने सुद्धा आता खुलासा केला पाहिजे की हे तुम्ही अमित शहाकडनं बोलून घेतलंय का? कारण अदानीचं नाव घेतल्याबरोबर आभाळ कोसळावा तसा भाजपा कोसळतो. जो अदानीवरती आरोप करतो त्याच्यावरती भाजपा कोसळून पडतो. आता बाबासाहेबांचा उल्लेख असा केल्यानंतर भारतीय जनता पक्ष हा अमित शहावरती काय कारवाई करणार आहे का? आणि नाही तर मी तर स्पष्ट म्हणतो की भाजपचं ढोंग आता उघड पडलेलं आहे. भाजपचंच जो आतलं जे काही काळं आहे, हृदयातलं काळं, हे बाहेर आलेलं आहे. आणि आता तरी महाराष्ट्राने आणि देशाने शहाणं झालं पाहिजे. आम्ही जे लोकसभेच्या वेळेला म्हणत होतो की यांना संविधान बदलायचंय, संविधान बदलायचंय, दुर्दैव असं की संसदेमध्ये चर्चा ही संविधानावरतीच सुरू आहे. संविधानाला आता 75 आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली आणि त्यानिमित्ताने संविधानावरती चर्चा सुरू असताना ज्यांनी संविधान आपल्याला दिलं त्या आंबेडकरांबद्दल, बाबासाहेबांबद्दल, आपल्या महामानवाबद्दल अमित शहा सारखा एखादा माणूस एवढ्या उद्दामपणाने आणि तुच्छतेने बोलू कसा काही शकतो, याचं उत्तर मिळालं पाहिजे. नाहीतर भारतीय जनता पक्षाला सत्तेवरती राहण्याचा अधिकार नाही. घटनाकर्त्यांचा अपमान करणाऱ्याला जर का ते अभय देणार असतील तर मला असं वाटतं मोदींनी सुद्धा सत्तेवरती राहता कामा नये. त्यांनी एकतर अमित शहावरती कारवाई करावी, नाहीतर मोदींनी सत्ता सोडावी.